नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल वर्षाच रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायचे आहेत अनारसे। जाळीदार अनारसे बनवण्यासाठी रेशनचेच तांदूळ घ्यायचे आहेत। त्यासाठी दुकानचे तांदूळ वापरायचे नाही। इथे मी घेतलेले आहे 2 ग्लास तांदूळ। 2 ग्लास तांदूळ चाळून निसून एका रिकाम्या डब्यात टाकायचे आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी मी त्यातील पाणी काढून घेतले आणि त्यात दुसरे पाणी टाकले। असे केल्यामुळे आपले तांदूळ आंबूस होत नाहीत। असे आपल्याला सलग 3 दिवस करायचे आहे। मी शुक्रवारी तांदूळ भिजायला टाकले। शनिवारी, रविवार, सोमवार 3 दिवस त्यातील पाणी काढून दुसरे पाणी टाकले। असे केल्यामुळे तांदूळ आंबूस झाले नाहीत। मंगळवारी मी त्यातील पाणी काढून घेतले। त्यात दुसरे पाणी टाकून तांदूळ धुवून ते एका चाळणीवरती काढून घेतले। चाळणीवर काढून झाल्यानंतर त्यातील पाणी सर्व खाली निचरू दिलं आणि त्याला आपल्या घरामध्येच फॅनखाली कॉटन शालवर सुकवून घ्यायचं। त्याला बाहेर उन्हामध्ये सुकवायला घालायचं नाही आणि ते अशा प्रकारे सुकवायचं की ते तांदूळ आपल्या हाताला चिकटणार नाहीत। तांदूळ सुकल्यानंतर त्याला एका भांड्यात काढून घेतले। त्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं आणि सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं। सुजीच्या चाळणीत वर राहिलेले तांदूळ परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आणि परत ते बारीक करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण आपलं सर्व पीठ बारीक करून घेतलेलं आहे। मी इथे बारीक गूळ चिरून घेतलेला आहे। आता आपल्याला एका वाटीने हे पीठ मोजायचे आहे। जेवढे पीठ भरेल त्याच्या निम्मे गूळ घालायचा आहे। गूळ खूप घालायचा नाही। गूळ खूप झाला तर आपले अनारसे तेलामध्ये विरघळतात। आता आपलं पीठ भरलं आहे 6 वाट्या, तर आपल्याला आता गूळ घ्यावा लागणार आहे 3 वाट्या। आपल्याला याच वाटीने गूळ मोजून घ्यायचा आहे। चला तर मग 3 वाट्या गूळ घेऊया। 3 वाट्या गूळ घेतला आहे आणि आता तो आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्याला आपल्या हाताने एकजीव करून घ्यायचं। एकजीव करून झाल्यानंतर त्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढायचं आहे। मिक्सरला थोडं थोडं फिरून घेतल्यामुळे तांदळाचं पीठ आणि गूळ एकजीव होतो आणि आपलं अनारसेचं पीठ खूप छान मिक्स होतं। आता आपलं हे अनारसेचं पीठ थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून झालेलं आहे। आता आपल्याला हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला एका रिकाम्या डब्यामध्ये याचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवायचे आहेत। आता हे पीठ मी मंगळवारी बनवून ठेवलेलं आहे, तर याला बुधवार, गुरुवार 2 दिवस मुरू द्यायचं आणि शुक्रवारी याचे अनारसे करायचे। चला तर मग आता आपलं पीठ बघूया कसं झालं आहे। हे पीठ मरून झालेलं आहे। याला आपण 2 गोळे एका ताटामध्ये काढून घेऊ। आपलं पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण त्याला दुधाचा हात देऊन मऊ मळून घेऊया, म्हणजे आपले अनारसे चिरटणार नाहीत। आपण हे पीठ मऊ मळून घेतलेलं आहे। आता आपण याचा एक गोळा बनवून अनारसे करायला सुरुवात करूया। अनारसे बनवण्यासाठी इथे आपण घेणार आहोत बटर पेपर, खसखस आणि एका वाटीमध्ये तूप। बटर पेपरवर थोडीशी खसखस टाकून अनारसेचं पीठ ठेवून हाताला तूप लावून अनारसे बनवून घ्यायचं आहे। इकडे मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे। अनारसा करताना हाताला तूप लावल्यामुळे अनारसा हाताला चिटकत नाही। अनारसा तेलामध्ये सोडताना खसखसची बाजू नेहमी वर करायची आणि अनारस्याला पलटी मारायची नाही। अनारसा आपोआप वरती तळून येऊन द्यायचा आणि त्यावर गरम तेल उडवायचं। त्यामुळे आपल्या अनारस्याला छान अशी जाळी पडते। आपला अनारसा तळून तयार आहे। अनारसा काढताना एका भांड्यावर चाळण ठेवून काढायचं आहे, त्यामुळे आपलं चाळणीतलं तेल भांड्यात पडतं आणि अनारसेला तेल राहत नाही। दुसरा अनारसाही अशाच प्रकारे बनवून घ्यायचा। खसखसची बाजू वर करायची, अनारसेला पलटी द्यायची नाही आणि अनारसा वरती आल्यानंतर त्यावर हळूहळू गरम तेल उडवायचं आणि अनारसा व्यवस्थित तळून घ्यायचा, त्यामुळे छान जाळी पडते। अशा प्रकारे आपले अनारसे आपण सर्व बनवून घेऊया। हे पहा, सर्व अनारसे मी चाळणीत काढल्यामुळे त्याचे सर्व तेल भांड्यात पडलेले आहे।
ह्यामुळे आपले अनारसे तेलकट होत नाही आणि जाळीदार बनलेले आहेत.